बघा आपण 1.2 चालू केलेला आहे. ऑन टू द समिट. इंट्रोडक्शन, आईस ब्रेकर्स आणि इंट्रोडक्शन झालेलं आहे. इंट्रोडक्शन द रायटर. कोण आहे रायटर आपला ह्याच्यामध्ये? तर तेनझिंग नॉर्गे. त्याचं नाव आहे. एव्हरेस्टवर पहिल्यांदा चढले आहे हिलरी एडमंड बरोबर. सो आपण ते पहिला पॅरेग्राफ वाचल्यावर सेकंड वाचते मी. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. And the man who follows when climbing has a difficult job with both in climbing up and climbing down. He is the anchor. The man going in the lead cuts the steps and breaks the way. So lead म्हणजे पुढे, जो पुढे असतो तर दोघं जण जात आहेत. पुढे जो असतो तो त्याला थोडा रस्ता करून जायचा आहे. सो बर्फाच्छादित एव्हरेस्टवर चढताना काही बर्फ असेल म्हणजे वाटेमध्ये रस्ता तयार करून, रस्ता थोडाफार करून, रस्ता म्हणजे छोटंसं एक पाऊल टाकण्यापुढा जागा तयार करून ते चढत आहेत. जो पुढे असेल तो बर्फ कट करायचं काम करतो. इज द अँकर. त्याला काय म्हटलं? इज द अँकर. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. अशा प्रकारे मार्ग करून तो चालत असतो आणि मागचा माणूस त्याला फॉलो करत असतो. सो फॉलो करतात त्यालासुद्धा डिफिकल्ट काम असं, वेदर तो वर चढत आहे किंवा खाली उतरत आहे. क्लाइम्बिंग अप और क्लाइम्बिंग डाऊन. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. सो इथे माय पॉकेट म्हणजे इथे कोण आहे? नॉर्गे बोलतो आहे, तेनझिंग नॉर्गे. सो वेन आय हॅड 4 फ्लॅग्स इन माय पॉकेट. 4 झेंडे घेतले त्याने. वेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. those of Britain, the United Nations and Nepal. तर कर्नल हंटने त्यांच्याकडे 3 ऑलरेडी फ्लॅग दिले होते. फक्त ब्रिटनचा, युनायटेड नेशन्स UN आणि नेपाळ असे 3 फ्लॅग्स त्याला दिले होते. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. प्लांटिंग म्हणजे रोवणे. तो झेंडा रोवण्यासाठी टॉप ऑफ द वर्ल्ड, सगळ्यात उंच एव्हरेस्टला तो दिले होते. 3 फ्लॅग्स दिले होते. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर, ही सेड. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पिक. पिक म्हणजे शिखर. सो मग त्यांनी सांगितलं होतं कर्नल हंटने 3 फ्लॅग्स देऊन की तू हिलरी जेव्हा वरती जाल तुम्ही ते तिथे लावा. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू दिस. कर्नल हंटला सुद्धा विश्वास होता की ते नक्की एव्हरेस्ट पूर्ण चढतील. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ एक्सपिडिशन. सो एक्सपिडिशनचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलं बघा, मोहीम, एक्सपिडिशन. सो ही जी मोहीम होती एव्हरेस्ट सर करण्याची, ती सर करताना त्या मोहिमेचं लीड म्हणजे मुख्य कोण होते? तर कर्नल हंट. कर्नल हंटच्या अंडर त्यांनी ट्रेनिंग घेऊन त्यांच्या अंडर ते कसं जायचं, सगळं रूट वगैरे सगळं मार्गदर्शन कर्नल हंटने त्यांना दिलं होतं. प्रत्यक्षात चढणारे हे दोघंच होते, एडमंड हिलरी आणि तेनझिंग. सो पण कर्नल हंट हे मुख्य असल्यामुळे कर्नल हंटने त्यांना 3 झेंडे दिले. तेव्हा कर्नल हंटची परमिशन महत्त्वाची होती की त्याचं म्हणणं होतं तेनझिंगचं की ही हॅड टेकन इंडियन फ्लॅग ऑल्सो विथ हिम. भारताचा पण झेंडा त्यांनी घेतला होता तेनझिंगने वरती लावण्यासाठी. सो जेव्हा त्यांनी सांगितलं तो काय इंडियन फ्लॅग, कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. सो चांगलं झालं, चांगली गोष्ट आहे. कर्नल हंट म्हटले की तुम्ही इंडियन फ्लॅग आणला. आफ्टर 1 hour of steady going, steady means continuous, steady going, we cut across from the south face and started up
the west side, where he had to pass up a steep line of rocks. Sorry, we had to pass up a steep line of rocks. Steep म्हणजे चढ, उभा चढ म्हणतो ना आपण, स्टीप. सो मग तोच उभा चढ तीव्र असतो तो चढ, त्याला म्हणतात स्टीप. उतार असतो म्हणजे चढ एखादा अंगावर येण्यासारखा चढ असतो. ओके, त्याला म्हणतात आपण स्टीप. मग स्टीप लाईन ऑफ रॉक्स, काही दगडांचे मोठ्या मोठ्या खडकांचे लाईन होती, ती अशी उभी लाईन होती म्हणजे अंगावर येण्यासाठी. सो ती पास केल्यावर त्यांना वरती चढायला खूप सोपं होतं. सो दे वेर व्हेरी नियर टू द टॉप. सो दे हॅव स्टार्टेड देन. लास्ट पार्ट आहे हा एव्हरेस्ट चढतानाचा तो. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. सो स्टीप लाईन ऑफ रॉक्स, ते चढणे म्हणजे त्याला वेळसुद्धा लागत होता आणि ते कडक. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो. वन्स वी हॅड क्लिअर्ड दिस, देअर वॉज नथिंग बारिंग अवर वे टू टॉप बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन, स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. सो बारिंग म्हणजे अडथळा. सो एकदा का ते रॉक्स जे आहेत, ते रॉक्स चढून जर ते वरती गेले, त्याच्यानंतर मात्र त्यांना जास्त काही अडथळा नव्हता. इट वॉज व्हेरी इझी फॉर देम आफ्टरवर्ड्स टू रीच द टॉप बिकॉज इट वॉज नॉट टू स्लो. मच स्लोप वॉज नॉट देअर. स्लोप संपला होता म्हणजे चढ संपला होता. जसजसे ते वरती गेले त्याच्यानंतर स्लोप कमी कमी होता. ओके, म्हणजे द ग्राउंड वॉज बिकमिंग प्लेन. इट वॉज नॉट स्लोप कमी होता आणि हळूहळू चढत गेल्यावरती चढल्यावर ते चढ म्हणजे संपला होता, कारण ते वरती पोचले, टॉपला पोचत होते. ओके, नियर द टॉप. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. शेवटचे 40-50 फूट वरती चढायचा काही डेंजर नव्हता. इट वॉज नॉट रिस्की, सोपं होतं. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. पेस म्हणजे स्पीड. सगळ्यांनी लिहा, अंडरलाईन करून. पेसचा अर्थ होतो स्पीड. जरी डेंजरस नव्हतं आणि शिखर जवळ आलं होतं, मार्ग सोपा शेवट माणूस कधी कधी घाई करतो, इम्पेशंट होऊन, तसं त्यांनी केलं. सो स्पीड वॉज ॲज इट वॉज बिफोर. तरी शिखर दिसतं म्हणून धावत सुटलं. जवळपास सारखेच पोहोचले, एकसारखे पोहोचले. During the last 50 feet from the peak, Hillary and I were moving about 20 feet apart. We were tied together with a rope. 20 फुटांचं अंतर ठेवून ते शेवटी ते जात होते, चढत होते, तेव्हा We were tied together with a rope. दोघांनी एकमेकांना बांधले होते. Most of the time the rope was loose. When we went over dangerous ground, we blew it out. This rope was a symbol. It tied us together when we could not move without the other. One could not move without the other. We were not two individuals, but a team.
नाही. ओके, 2 इंडिव्हिज्युअल्स नाही आम्ही, बट अ टीम, एक टीम आहे आमची. I have been asked many times who was first. When we were when we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. I was sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention, and you have many more important worries. So शेवटी जेव्हा चढत होते तेव्हा आमच्या दोघांमध्ये स्पर्धा नव्हती. तो म्हणतोय की आम्ही दोघांनी विचारसुद्धा केला नव्हता, मी पहिले आहे का तो पहिले आहे असं. पण आम्ही अचानक सुरुवात केली बोलण्यासाठी, मनानेच सुरुवात केली. सो आणि मग हू वॉज द फर्स्ट, जरी त्यांनी विचारलं की त्यांना विचारलं की पहिले कोण चढलं, तरी तो म्हणतो की आम्ही असा कधी विचार केला नाही. आणि हिलरीने सुद्धा केला नाही जेव्हा आम्ही ॲक्च्युअल चढत होतो. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, आमचं सगळं लक्ष कुठे होतं, तर आपल्याला व्यवस्थित सेफली वरती चढायचं आहे. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज, वेगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या चिंतेच्या की त्या आमच्या डोक्यात होत्या तेव्हा. कोण तो पहिले जातो आहे का मी पहिले जातो आहे असं काहीच डोक्यात नव्हतं. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी, काय फरक पडणार होता. तो म्हणतो व्हॉट डज इट मॅटर. ओके, व्हॉट डज इट मॅटर म्हणजे काय फरक पडणार होता, हिलरी गेला वरती आधी किंवा मी गेलो. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप, आमचा मेन उद्देश होता की आम्ही दोघांनी व्यवस्थित वरती पोचावं. वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन, कारण आम्हाला दोघांना चढायचं होतंच, एकट्याला कोणी चढू शकत नव्हता, कोणी एकटं चढू शकत नव्हतं. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. सो आमच्या दोघांमध्ये जर 1000 फीटचं अंतर असतं तर गोष्ट वेगळी की कोण पहिला कोण दुसरा हे सांगण्यासाठी म्हणजे सांगू शकलो असतो. पण आमच्यात इतका डिफरन्स पण नव्हता, दोघं सोबतच होते एकमेकांच्या. बरं, आणि हे डिस्टन्स ठरवणार कोण, ते ठरवणार अजून एक तिसरा माणूस त्या दोघांच्या मागे पाहिजे, तर तो ठरवणार आणि मग सांगू शकतो हू वॉज द फर्स्ट. सो ह्याच्यामध्ये बऱ्याच चर्चा झाली. देअर वॉज मच डिस्कशन ऑन दिस दॅट हू वॉज द फर्स्ट एक्सेट्रा. बट या गोष्टी होत्या त्याच्यामुळे, म्हणून तो म्हणतो आम्ही महत्त्व दिलं नाही त्याला, कारण तिसरा माणूस असता आणि त्याने सांगितलं असतं की या दोघांमधलं पहिलं कोण आहे. पण असं काही नव्हतं. इवन देन ओके, वेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड रायझन. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे बहस म्हणतो ना आपण, एखाद्या गोष्टीत कोणीतरी ऑब्जेक्शन घेतं, एखादी गोष्ट कोणी तुम्ही बोललो. सो इथे पण दिले कॉन्ट्रोवर्सी म्हणजे बघा इथे प्रोलॉंग पब्लिक डिसॲग्रीमेंट ऑर हिटेड डिस्कशन, त्याच्यावर नुसती बहस होते, चर्चा होते. तुम्ही पण बघता ट्विटरवर कोणी काही बोललं, फेसबुकवर कोणी काही टाकलं, मग कधी वादाचं असतं ते, वादातीत कॉन्ट्रोवर्सी म्हणजे वाद उद्भवणारं. आणि मग ते वादाचं होतं, एखादं वाक्य बोलून जातं, सो बाकीचे जण विरोध करतात, त्याच्यावर मग खूप चर्चा होते, बहस होते. सो दॅट इज कॉन्ट्रोवर्सी. मग हे दोघं खाली येईपर्यंत, एव्हरेस्ट उतरून खाली येईपर्यंत कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली की कोण पहिलं गेलं वरती, त्याच्यावरून. ओके, कॉन्ट्रोवर्सी हॅड रायझन म्हणजे सुरू झाली. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी कर्नल हंट अँड आय, आम्ही तिघंही त्याच्यावर बोललो. तो म्हणतो वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि तिघांनाही पटलं की हे मूर्खपणाचं हे वाद म्हणा, ही चर्चा ही मूर्खपणाची होती. इट वॉज चाइल्डिश अँड इट वॉज रबिश. सो वी मेड अ पॅक्ट, आणि म्हणून आम्ही एक करार केला, एक लेखी करार केला. पॅक्ट म्हणजे रिटन कॉन्ट्रॅक्ट, अ फॉर्मल ॲग्रीमेंट. बघा, बिटवीन इंडिव्हिज्युअल्स ऑर पार्टी, फॉर्मल ॲग्रीमेंट लिहून त्याने एक फॉर्मल ॲग्रीमेंट तयार केलं काय, आणि त्याच्यावर सह्या केल्या. मेड अ पॅक्ट अँड each of us sign it in the office of the Prime Minister of Nepal. Each one sign his own statement. I have a copy of Hillary's statement
विच आय कॅरी इन माय पॉकेट. इट रीड्स. सो माझं स्टेटमेंट आहे ते हिलरीकडे आणि हिलरीचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे. सो ते अशा प्रकारे आहे. तो म्हणतो आहे माझ्या पॉकेटमध्ये हिलरीचं स्टेटमेंट आहे. त्याच्यात काय लिहिलं आहे बघा. काठमांडू जून 22, 1953. ऑन May 29th, तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upwards to the south summit, first one and then the other could take a turn at leading. We crossed over the south summit and moved along the summit ridge. We reached the summit almost together. सो आम्ही तिथे समिटवर कसे पोचलो? एकत्र. वी एम्ब्रास्ड ईच अदर ओव्हर जॉय. आम्ही एकमेकांना गळाभेट घेतली. एम्ब्रास्ड म्हणजे आम्ही एकमेकांच्या गळ्यात पडलो. ओव्हर जॉय खूप आनंद होत झाला. ॲट अवर सक्सेस देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. आणि मग मी तेन्झिंगचा फोटो काढला हे चारही फ्लॅग्स घेऊन. अशा प्रकारे लिहिलेलं आहे. तिथे खाली सही आहे कोणाची? हिलरी. देअर इज अनादर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन बाय मी. अशा प्रकारचा अजून एक पेपर त्यांनी लिहिला. त्याच्यावर कोणाची सही होती? तेन्झिंगची. माझी म्हणजे तेन्झिंगची. एकावर. सो अशा प्रकारे दोघांकडे एकमेकांच्या हिलरीकडे तेन्झिंगची आणि तेन्झिंगकडे हिलरीची सही असलेला तो कागद सेम लिहिलेला, ज्याच्यावर त्यांनी लिहिलं होतं की आम्ही एकसारखे चढलो, ते आहे ते त्यांनी ठेवला. देअर इज अनादर पेपर लाईक दिस इन इंग्लिश साइन बाय मी दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याच कॉन्ट्रोवर्सीमध्ये भाग घ्यायचा नव्हता. आणि जर कोणी आम्हाला प्रश्न विचारला असता तर आम्ही तो कागद त्यांना दाखवला असता. सो अशा प्रकारे आम्ही ते कॉन्ट्रोवर्सीमध्ये न पडायचा निर्णय घेतला. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय embraced when we reached the top. We did as well as our bulky equipment would let us. बल्की म्हणजे हेवी इक्विपमेंट आहे, साहित्य. त्यांच्या खांद्यावर हेवी सॅक्स होत्या, बॅग्स, त्याच्यामध्ये भरपूर सामान, जड हेवी सामान होतं. सो ते घेऊन एकमेकांच्या गळ्यात पडणं इट वॉज नॉट सो इझी. पण असं आम्ही केलं जेमतेम. आय रिमेंबर सेईंग इट टू हिम, वी हॅव डन इट बट वी कुडंट हिअर, वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन. आमच्या तोंडावर ऑक्सिजन मास्कसुद्धा होते. सो सिलेंडर असे होतं. आणखीन बाकी इक्विपमेंट होते. त्याच्यामुळे तो काय बोलला मला ऐकायला आलं नाही. पण अशा प्रकारे तो म्हणतो की मी बोललो वी हॅव डन इट, पण त्याला ऐकायला आलं नाही कारण त्याच्या तोंडावर मास्क होता, ऑक्सिजन मास्क. सो आपण इकडे थांबूया.